या खताचा वापर केल्यामुळे कुंडीमध्ये लावलेल्या या माझ्या लिंबूच्या झाडावरती तुम्ही पाहू शकता खूप सारे लिंबू हे लागलेले आहेत। अगदी गुच्छामध्ये हे लिंबू हे आलेले आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल ESP किचन गार्डनिंग मध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये लिंबूच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। झाडाच्या चांगल्या वाढीसाठी, भरपूर फुले, लिंबू लागण्यासाठी झाडाला कोणती खते द्यायची, झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। आपल्या बागेत कुंडीमध्ये जेव्हा आपण लिंबूचे झाड लावतो तेव्हा ते नेहमी ग्राफ्टेड म्हणजेच कलम केलेलेच लावावे, कारण कलम केलेल्या रोपावरतीच लिंबू हे लवकर आणि जास्त प्रमाणामध्ये हे लागत राहतात। कारण जे बी पासून तयार केलेले रोप असते त्याच्यावरती लिंबू हे खूप दिवसांनी लागतात, त्यामुळे नेहमी हे कलम केलेले रोपच लावावे। आणि जेव्हा लिंबूचे झाड हे कुंडीमध्ये लावतो तेव्हा कुंडी ही कमीत कमी 15 ते 18 इंच एवढ्या आकाराची घ्यावी, म्हणजे अशा कुंडीमध्ये हे आपले झाड चांगले वाढेल आणि पुढे जाऊन त्याच्यावरती भरपूर अशी फुले आणि लिंबू ही लागत राहतात। लिंबूच्या झाडाला खते देणे हे जसे आवश्यक आहे तसेच या झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे। त्यामुळे हे कुंडीमध्ये लावलेले जे रोप आहे ते अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर म्हणजे कमीत कमी 4 ते 5 तास एवढे तरी ऊन मिळणे हे आवश्यक आहे, तरच हे झाड चांगले वाढून भरपूर असे हे लिंबू लागतील। आता आपण लिंबूच्या झाडावरती भरपूर अशी फुले, लिंबू लागण्यासाठी आपल्या घरातील ज्या वस्तूचा वापर करणार आहोत ती वस्तू म्हणजे आपल्या घरामध्ये असणारे हे ताक आहे। ताकाऐवजी तुम्ही दहीचा देखील हा वापर करू शकता। जेव्हा आपण ताक किंवा दही हे झाडांसाठी खत म्हणून वापरतो तेव्हा ते आंबट व 7 ते 8 दिवस जुने असे घ्यावे, म्हणजे झाडाला त्याचा चांगला असा हा फायदा होतो। ताकामध्ये हे कॅल्शियम, प्रोटीन यासारखे घटक हे जास्ती प्रमाणामध्ये असतात, त्यामुळे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होते। झाडावरील फांद्या ह्या सुदृढ मजबूत होतात। फांद्या जेवढ्या मजबूत असतात तेवढ्याच त्या झाडावरती फुले, फळे ही जास्त प्रमाणामध्ये ही लागत राहतात। त्याचबरोबर झाडावरती जे लिंबू येतात ते मोठ्या आकाराचे येऊन लिंबावरती एक वेगळी चमक असते। मात्र याचा वापर करताना देखील हा आपल्याला प्रमाणशीर करणे हे देखील तितकेच आवश्यक असते। लिंबूच्या झाडावरती भरपूर असे लिंबू लागण्यासाठी काही कामे देखील हे करावे लागतात। त्यामध्ये झाडाची ही छाटणी करावी। झाडावरती एकदा लिंबू येऊन गेल्यानंतर त्या फांद्या ह्या वरच्या बाजूने थोड्या कट कराव्या, म्हणजे त्या फांदीवरती अजून खूप सारे नवीन फुटवे येतील आणि जे फुले किंवा लिंबू लागतात ते हे नवीन फांदीवरतीच हे लागत राहतात। त्यामुळे झाडाची छाटणी करणे देखील तितकेच आवश्यक असते। त्याचबरोबर झाडावरती महिन्यातून एकदा हा नीम तेलचा स्प्रे करावा, म्हणजे झाडावरती कीड ही लागणार नाही। कारण झाडावरती कीड लागली तर झाडाची वाढ ही चांगली होणार नाही आणि झाड चांगले वाढले नाही तर त्याच्यावरती फुले, फळे देखील ही जास्ती लागणार नाहीत। तुम्ही आपल्या घरामध्ये ज्या लसणाच्या किंवा कांद्याच्या साली असतात त्याचे पाणी तयार करून त्या पाण्याचा फवारा जरी तुम्ही झाडावरती केला तरी देखील झाडावरती कसल्याही प्रकारची कीड ही लागणार नाही। झाडावरती भरपूर लिंबू लागण्यासाठी झाडाची चांगली वाढ होणे देखील तितकेच आवश्यक असते। झाड चांगले वाढले तरच त्याच्यावरती फुले, फळे ही जास्ती लागत असतात। त्यामुळे या झाडाला महिन्यातून एकदा कोणतेही एखादे नायट्रोजनयुक्त खत द्यावे। तर आज आपण या शेणखताचा देखील हा वापर करणार आहोत। शेणखताच्या वापरामुळे आपली झाडे चांगले वाढतात। तर या शेणखतापासून हे आपण लिक्विड खत तयार करणार आहोत। तर हे खत तयार करण्यासाठी जे शेणखत आहे ते 2 दिवस अशा प्रकारे पाण्यामध्ये हे भिजत ठेवायचे, जेणेकरून याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ते पाण्यामध्ये उतरतात आणि आपले हे जे खत आहे ते तयार होते। या तयार केलेल्या खताचा वापर देखील आपल्याला डायरेक्ट तसंच झाडावरती न करता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच वापर करायचा आहे। म्हणजे 1 मग जर आपण हे तयार केलेले लिक्विड खत घेतलेले असेल तर त्याच्यामध्ये अजून 2 ते 3 पट साधे पाणी मिक्स करून नंतरच याचा वापर हा करायचा आहे। तर आता हे शेणखतापासून लिक्विड खत तयार करून घेतल्यानंतर याच्यामध्ये म्हणजे 1 लिटर साधारण हे खत असेल तर त्याच्यामध्ये फक्त 1 ते 1.5 चमचा एवढाच आपल्याला या ताकाचा वापर हा करायचा आहे, जास्ती वापर करायचा नाही। तर अशा प्रकारे हे खत तयार करून तुम्ही लिंबूच्या झाडाला द्यायचे आहे। आणि हे खत देण्यापूर्वी देखील कुंडीतील जी माती आहे ती अशा प्रकारे हलवून थोडी
मोकळी करायची, म्हणजे आपण जेव्हा कोणतीही खते झाडाला देतो तेव्हा ती मातीमध्येही व्यवस्थित मिक्स होतात आणि त्याचबरोबर अशा प्रकारे माती हलवून मोकळी केल्यामुळे मातीमध्ये हा ऑक्सिजन खेळता राहतो आणि आपल्या झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचला गेल्यामुळे आपली झाडे देखील ही चांगली वाढत असतात। आता हे तयार केलेले जे खत आहे ते किती प्रमाणामध्ये, म्हणजे 12 ते 15 इंचाची जर कुंडी असेल तर त्याच्यामध्ये 1 ते 1.5 मग या प्रमाणामध्ये हे खत तुम्ही महिन्यातून एकदा जर लिंबूच्या झाडाला दिलेत तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड हे लिंबूने अगदी भरगच्च झालेले तुम्हाला दिसून येईल। तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।